एक अग्निशस्त्र पकडलं आणि एक तलवार पकडली, काय सांगाल? आमच्या पोलीस ठाणे अंबड यांचे DBचे जे PS आहेत नरोडे साहेब आणि त्यांची टीम, तसेच जे सायबरचे PSI योगेश चव्हाण जे आहेत, तर ह्या दोघांची संयुक्त माहिती होती. समजा त्यांना पण आमचे नरोडे साहेब जे आहेत DBचे, त्यांना पण माहिती होती आणि त्यांना पण पॅरलल मिळाली होती. त्याप्रमाणे DBची टीम जे काही इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी गेली, तिथून एक संशयित इसम ताब्यात घेतला आणि मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार त्याच्या अंगझडती घेतली असता त्या अंगझडतीमध्ये त्यांना एक गावठी पिस्टल मिळाले आहे. त्याचबरोबर त्याच्यासोबत एक 4 जिवंत कारतूस मिळालेले आहेत. त्याला आणखी विश्वासात घेऊन त्याला विचारपूस केली आणि त्याच्याकडे आणखी चौकशी केली असता त्यात असं निष्पन्न झालं की त्याच्याकडे आणखीन एक तलवार एक आहे. मग ते तलवार पण ती कुठं होती, ज्या ठिकाणी होती ते दाखवलं. दोन्ही गोष्टी सगळ्या ह्या जागेवर जप्त केल्या 2 पंचासमक्ष आणि त्याला पोलीस स्टेशनला येऊन घेऊन आले आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. आता तो जेव्हा तपास त्याकडे चौकशी केली तर त्या चौकशीमध्ये असे निष्पन्न झाले तो अल्पवयीन आहे. त्यामुळे संबंधित कोर्टामध्ये त्याला जे काही कायदेशीर कारवाई आहे ते कायदेशीर कारवाई आम्ही त्याच्यावर करत आहोत. आणि हे जे सदरचे जे वेपन आहे, जे गावठी कट्टा आहे, तर तो कुठून आणला, का आणला, याचा अधिक तपास करून याच्या मुळापर्यंत जाण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. सदर हा मुद्देमाल कुठून पकडला, कोणत्या ठिकाणी पकडला आणि किती वाजता पकडला आणि टीम मध्ये कोण कोण होते? सदरचा मुद्देमाल हा राणी उचेगाव शिवारातून पकडलेला आहे. साधारण दुपारच्या दरम्यान झालेली कारवाई आहे. सदर टीममध्ये PSI नरोडे साहेब होते, हेड कॉन्स्टेबल मुंडे, हेड कॉन्स्टेबल पाटील आणि कॉन्स्टेबल मुंडे, अरुण मुंडे म्हणून ही अशी टीम होती. हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार तसेच आमच्या मार्गदर्शनाखाली टीम वर्क करत होती. त्यामध्ये त्यांना यश मिळालं आणि हे एक गावठी कट्टा, त्याचबरोबर तलवार आणि जिवंत 4 काडतुसं त्यात मिळालेले आहेत. त्याप्रमाणे पोलिसांना गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यावर जे काही कायदेशीर कारवाई आहे ते कठोर कायदेशीर कारवाई करीत आहोत. अल्पवयीन सोबत अजून कोणी आहे का सहभागी यात? आता तपासामध्ये तर हळूहळू निष्पन्न होईल आणखी त्यात कोणी सहभागी आहे किंवा त्याला ते कुणी दिलं, कुठून आणलं, काय, हा तपासाचा भाग आहे. तपासामध्ये जसं जसं निष्पन्न होत असेल तसे आम्ही आपल्याला माहिती देऊ.